हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स आपण स्टडी करत होतो. ओके, त्यामध्ये आपली आता नेक्स्ट मेथड आहे गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. ओके, लास्टला आपलं साइड चेन क्लोरिनेशन हे कंप्लीट झालं आहे. ओके, गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. आता ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं लक्षात घ्या, बेन्झिन असेल किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झिन असेल, त्या सबस्टिट्यूटेड बेन्झिनची कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्यांच्याबरोबर रिॲक्शन केली जाते हाय प्रेशरला. त्यावेळी आपल्याला बेन्झिन रिंगला फॉर्मिल ग्रुप इंट्रोड्यूस होत असतो. फॉर्मिल ग्रुप म्हणजे कुठला आपला असणार आहे, CH ग्रुप. तो बेन्झिन रिंगला इंट्रोड्यूस होणार आणि आपल्याला बेन्झालेट हा प्रोडक्ट मिळतो. ओके, लक्षात घ्या काय होतं, लक्षात घ्या गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शनमध्ये बेन्झिन और सबस्टिट्यूटेड बेन्झिन. ओके, बेन्झिन और सबस्टिट्यूटेड बेन्झिन ऑन बेन्झिन और सबस्टिट्यूटेड बेन्झिन react with carbon monoxide CO and hydrochloric acid HCl, CO and HCl under high pressure, okay, in presence of anhydrous AlCl3, okay, as a catalyst. Okay, to gives benzaldehyde. Okay, to gives benzaldehyde. ओके, त्यावेळी आपल्याला बेन्झालेट मिळतो. लक्षात घ्या. ओके, काय होतं लक्षात घ्या, बेन्झिन आपण घेतला इथं, हा बेन्झिन आहे. ओके, ह्याची कार्बन मोनॉक्साईड आणि कुणावर रिॲक्शन आहे, HCl बरोबर. ओके, हाय प्रेशरला इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस म्हणजे वॉटर अब्सेंट असलेला AlCl3. ओके, हा लेविज ॲसिड कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतो. ओके, लेविज ॲसिड असतात आणि लेविज ॲसिड कसे असतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. ओके, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात ना, की इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो आणि तो आपल्याला बेन्झाल्डेट देत असतो. बेन्झिन लक्षात घ्या, ॲरोवरती आपण कंडिशन लिहायचं CO आणि HCl. ओके, CO HCl. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये हाय प्रेशर, हाय प्रेशरला and in presence of anhydrous AlCl3. अनहायड्रस AlCl3, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड ह्यांच्या प्रेझेन्समध्ये लक्षात घ्या, हा जो कार्बन मोनॉक्साईड आणि HCl आहे, ह्या दोघांच्यापासून फॉर्मिल ग्रुप तयार होतो आणि हा फॉर्मिल ग्रुप आहे तो डायरेक्ट बेन्झिन रिंगला अटॅच होतो. लक्षात घ्या, फॉर्मिल ग्रुप म्हणजेच कुठला, CHO ग्रुप असणार आहे. ओके, तो बेन्झिन रिंग. ओके, ॲज इट इज हा CO आणि ह्यातला H. ओके, डायरेक्ट इथं CHO ग्रुप, बेन्झिन रिंगला CHO ग्रुप इंट्रोड्यूस केला होतो. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे, बेन्झाल्डेट. चल का, हे आपलं काय येणार आहे, बेन्झाल्डेट येणार आहे. लक्षात आलं का. ओके, लक्षात आलं, फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डेट ह्याला गटरमन कोच फॉर्म्युलेशन असं म्हणलं जातं. फॉर्म्युलेशनमध्ये इंट्रोडक्शन ऑफ फॉर्मिल ग्रुप इन बेन्झिन रिंग. CHO ग्रुपला आपण फॉर्मिल ग्रुप म्हणतो ना. फॉर्म्युलेशन म्हणजे फॉर्मिल ग्रुप हा बेन्झिनला ॲड केला जातो, त्याला आपण काय म्हणणार आहे, फॉर्म्युलेशन. आणि मग हे गटरमन कोच हे सायंटिस्टचं नेम आहे, त्यानं ही गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन ओके डिटरमाइन केली, म्हणून त्यानं स्वतःचं नाव दिलं आहे गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. चल का, बेन्झिन रिंगला फॉर्मिल ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो. ओके, त्यामुळे त्याला गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन मिळतं.
आणि ह्या गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शनचा प्रोडक्ट कुठला आहे आपला बेन्झाल्डेट. ओके, लक्षात आलं ना. ओके, फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डेट. आता ह्यानंतर आपल्याला सेम आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सपासूनच बघतोय ना. ओके, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सपासून आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोन्स फॉर्म करायचं आहे. आता सगळे आपण अल्डिहाइड्स बघितलेत ना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनपासून. आपल्याला केटोन्स आता बघायचं आहे. फॉर्मेशन ऑफ केटोन्स फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. आता केटोनचं फॉर्मेशन आहे. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सपासून आपल्याला केटोन तयार करायचं. तर काय होणार आहे बघा ह्यामध्ये. आता आपण जे रिॲक्शन घेणार आहे त्या इथं बघा फिडल काप्स आसायलेशन रिॲक्शन. फिडल काप्स आसायलेशन रिॲक्शन. आता ह्या फिडल काप्ट आसायलेशन रिॲक्शननुसार आपण ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन करणार आहे. ओके, ॲरोमॅटिक केटोनमध्ये काय असणार आहे, केटो ग्रुप हा आपला बेन्झीन रिंगला अटॅच असणार आहे, ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असणार आहे. बघा ह्यामध्ये आता फिडल काप्ट आसायलेशनमध्ये असिल ग्रुप बेन्झीन रिंगला इंट्रोड्यूस केला जाणार आहे. बेन्झीन रिॲक्ट्स विथ benzene reacts with acyl chloride or acid anhydride. Acyl chloride or acid anhydride to gives benzene react with acyl chloride or acid anhydride to gives corresponding aromatic ketones. ओके, करस्पॉन्डिंग aromatic ketones आपल्याला मिळणार आहेत. ओके, in presence of Lewis acids, in presence of anhydrous AlCl3. ओके, in presence of anhydrous AlCl3. बघा कसं असणार आहे. आता इथं बेन्झीन आहे, सेम बेन्झीन रिंग आपण काढून घेतली, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. ओके, बेन्झीन रिंग. ओके, आता इथं काय घेणार आहे आपण, असिल क्लोराईडवर रिॲक्शन घेणार आहे. असिल क्लोराईड आपला कसा असतो, RCOCl. चल का RCO ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, असिल ग्रुप म्हणत असतो. पुढं क्लोरीन आहे, क्लोरीनला आपण क्लोराईड असं म्हणणार. नेम काय म्हणणार, असिल क्लोराईड. बरोबर, असिल क्लोराइड्स. आता मग हा जो असिल क्लोराईड आहे ह्याची रिॲक्शन आपण लेविज ॲसिड कॅटलिस्ट अनहायड्रस AlCl3 आपण इथे घेणार आहे. ओके, हिटिंग करणार आपण. ओके, हा जो इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड आपला इथला ब्रेक होणार आहे. आसायलेशन रिॲक्शनमध्ये बेन्झीन रिंगला असिल ग्रुप इंट्रोड्यूस केला होतो. RCO ग्रुप आहे तो इथं बेन्झीन रिंगला अटॅच होतो, लक्षात घ्या. आसायलेशन इंट्रोडक्शन ऑफ असिल ग्रुप इन बेन्झीन रिंग. ओके, असिल ग्रुप बेन्झीन रिंगला ॲड होतो, लक्षात घ्या. त्यावेळी आपल्याला इथं काय मिळणार बघा, प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे C डबल बॉन्ड OR. चल का, प्लस इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. इथं RCO अटॅच झाला, इथला हायड्रोजन बाहेर पडणार आहे ना बेन्झीनचा. इथला हायड्रोजन आणि हा Cl HClचं फॉर्मेशन आहे. फॉर्मेशन ऑफ HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिडचं फॉर्मेशन. हा आपल्याला ॲरोमॅटिक केटोन मिळणार आहे. चल का,
अल्किल फिनिल केटोन. ओके, फॉर्मेशन ऑफ केटोन हा आपल्याला केटोन मिळणार आहे. आता आपण पर्टिक्युलर रिॲक्शन घेऊया. सेम बेन्झीन रिंग, हे आपण आता अल्किल ग्रुप मिथिल घेतला असेल CH3 COCl, सेम ह्याच पॅटर्नमध्ये रिॲक्शन येतात. आता RCO ला आपण असिल ग्रुप म्हणतो, CH3CO ग्रुपला आपण ॲसिटिल ग्रुप असं म्हणतो, ॲसिटिल. चल का, आणि पुढं काय म्हणायचं, क्लोराईड. CH3CO ॲसिटिल ग्रुप, ॲसिटिल क्लोराईड. ॲरोवरती कंडिशन चेंज होणार नाहीत. अनहायड्रस AlCl3 ॲज अ लेविज ॲसिड कॅटलिस्ट. ओके, हा लेविज ॲसिड आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. काय होणार आहे, आताच आपण सांगितलं इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार आहे. हा CH3CO बेन्झीनला अटॅच होणार आहे. ओके, प्रोडक्ट आपल्याला कसा येणार आहे बघा. C डबल बॉन्ड OCH3 प्लस HCl. याचं नेम आपलं काय कंपाऊंडचं ह्या चला आपलं आता बऱ्याच वेळेस झालं हे कंपाऊंड आहे केटोन. बेन्झिनिंगला CO अटॅच असेल तर आपण काय म्हणतो, फेनॉन. बेन्झिनिंगला केटो ग्रुप अटॅच असेल तर फेनॉन म्हणायचं. आणि CH3CO ग्रुपला आपण काय म्हणतो, ॲसिटो ग्रुप असं म्हणतो. नेम काय होणार, ॲसिटोफेनॉन. फॉर्मेशन ऑफ ॲसिटोफेनॉन. ओके, ह्यालाच आपण आणखी काय म्हणू शकतो, मिथिल फिनिल केटोन. ओके, ॲसिटोफेनॉनचं फॉर्मेशन आहे, लक्षात घ्यायचं. ओके, ही असायलेशन आहे. असिल ग्रुप इंट्रोडक्शन झालं आहे, बेन्झिनिंगला असिल ग्रुप ॲड झाला आहे, लक्षात घ्या, RCO. याचं पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेतलं आहे ॲसिटोफेनॉनचं फॉर्मेशन. आता नेक्स्ट आहे आपलं फॉर्मेशन ॲसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्शन करून ॲरोमॅटिक केटोनचं आपल्याला फॉर्मेशन करायचं आहे. फिडल काप्ट असायलेशन यूज्ड फॉर दी प्रिपरेशन ऑफ ओनली ॲरोमॅटिक केटोन्स. ओके, बघा आता कसं होणार आहे. आता आपण ॲसिड अनहायड्राइड घेणार आहे, ॲसिल क्लोराईड झाला. आता बघा, सेम आपली बेन्झीन रिंग आहे. ओके, बेन्झीन अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड बेन्झीन. आता ही जी बेन्झीन आहे ह्याची रिॲक्शन आपण कुणावर करणार आहे, ॲसिड अनहायड्राइड. आता ॲसिड अनहायड्राइडचा जनरल फॉर्म्युला आपला कसा आहे, RCOOCOR. लक्षात का, ही ॲसिड अनहायड्राइड आहे. अनहायड्राइडचा जनरल फॉर्म्युला आहे ॲसिड अनहायड्राइड्स. चल का, इथं बघा RCOOH, ह्याला आपण काय म्हणतोय, कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतोय ना. ओके, RCOOH, दोन कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत. ह्यांच्यामधून हा वॉटर मॉलिक्यूल आपण रिमूव्ह केला असा, H आणि इथला OH, वॉटर निघून गेला ना. ओके, आणि मग काय होणार आहे, RCOO हा ऑप्शन डायरेक्ट ह्या कार्बनला अटॅच होणार. काय होईल बघा, RCOO आहे काय, हा ऑप्शन कुठं आला, ह्या कार्बनला. ह्या कार्बनला कोण आहे मग, डबल बॉन्ड ऑप्शन आहे, पुढं R आहे ना. ओके, हा RCOOR मिळणार. ह्यातलं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला ना, H2O इथं रिमूव्ह झाला आहे. ओके, वॉटर ॲब्सेंट असलेला ॲसिड आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, ॲसिड अनहायड्राइड. अन म्हणजे ॲब्सेन्स, हायड्राइड म्हणजे वॉटर. ओके, ॲसिड अनहायड्राइड. ओके, वॉटर ॲब्सेंट असलेला अनहायड्राइड, ॲसिड अनहायड्राइड. ओके, आता मग हा जो ॲसिड अनहायड्राइड आहे ह्याच्यामध्ये सेम आपण आता लेविज ॲसिड कॅटलिस्ट घेणार, अनहायड्रस AlCl3. बरोबर आहे, अनहायड्रस AlCl3. लक्षात, हिटिंग करा. हीट केल्यावरती कसं दिसणार आहे आपल्याला, असिल ग्रुप बेन्झीनला ॲड होणार आहे. असिल ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप आपला,
RCO ग्रुप असणार आहे. इथून असं ब्रेकिंग होणार, बरोबर आहे. हा RCO ग्रुप इथे येणार. ओके, लक्षात आलं. काय मिळेल आपल्या इथं, ॲरोमॅटिक कीटोन प्लस आपलं काय होणार आहे बघा याच्यामध्ये, आता RCOO इथला एक हायड्रोजन बाहेर पडणार आहे. हा CO ग्रुप इथं अटॅच झालं. हा RCO बेन्झिनला अटॅच झाला ना, मग राहिले काय OCOR ह्या राहिल्या. मग RCO बेन्झिनला अटॅच झालं, इथला हायड्रोजन बाहेर पडणार आहे ना, हा बाहेर पडलेला हायड्रोजन इथं अटॅच होईल. काय मिळेल, RCOOH. RCOH कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल की नाही आपल्याला, ओके. कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस काय येणार आहे, RCOOH. ओके, हा आपला ॲरोमॅटिक कीटोन आहे आणि हा आपला कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड कसं होणार आहे बघा. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. आता बेन्झिन आहे. ओके, बेन्झिन ह्याची रिॲक्शन कुणावर करणार आहे, ॲसिड अनहायड्राइड. आता ॲसिड अनहायड्राइड कुठला घेणार बघा, अल्किल ग्रुप समजा मिथिल असेल CH3. ओके, ॲज इट इज C डबल बॉन्ड O की हा पण अल्किल ग्रुप सेम आपण मिथिल ग्रुप घेतला असेल. आता लक्षात घ्या, हे जे ॲसिड अनहायड्राइड आहे हे कुठल्या ॲसिडचं आहे. ओके, झालं आपलं एकदा. ओके, बघा इथं CH3COOH ह्याला आपण काय म्हणतोय, ॲस्टिक ॲसिड म्हणतोय ना. ओके, CH3COOH ॲस्टिक ॲसिड आहे. आता दोन ॲस्टिक ॲसिडमधून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालाय, लक्षात घ्या, CH3COOH. ओके, इथला असा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. ओके, अशा पद्धतीनं. ओके, आणि हा CH3CO ओके डायरेक्ट ह्या COCSला अटॅच होणार आहे. वॉटर बाहेर पडला ना इथला. मग ॲस्टिक ॲसिडचं अनहायड्राइड आहे हे, म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, ॲसिटिक अनहायड्राइड. चल का, ॲस्टिक ॲसिडचं अनहायड्राइड आहे म्हणून ॲसिटिक अनहायड्राइड आपण होणार आहे. वॉटर अब्सेंट असलेला ॲसिटिक ॲसिड त्याला ॲसिड अनहायड्राइड आपण म्हणणार आहे. ओके, दीज आर ॲसिटिक अनहायड्राइड. ओके, हा जो ॲसिडिक अनहायड्राइड कंडिशन अनहायड्रस AlCl3. ओके, अनहायड्रस AlCl3 काय ब्रेकिंग होणार आहे बघा याच्यामध्ये. इथला जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा ब्रेक होणार. हा CH3CO ग्रुप ॲसिटिल ग्रुप इथे येणार आहे, आता बेन्झिनला अटॅच होणार आहे. ओके, हा मिळाला आपल्याला. ह्याचं नेम आपलं काय आताच झालंय, काय नेम आहे कंपाऊंडचं, ॲसिटोफेनॉन. ओके, प्लस पुढे काय येणार आहे, CH3COO. इथला एक हायड्रोजन बाहेर पडणार आहे. हा CH3CO अटॅच झालं, हा बाहेर पडला इथला हायड्रोजन आणि इथं अटॅच होणार हा. ओके, लक्षात आलं का, CH3CO बेन्झिनला सबस्टिट्यूट होणार आहे ना, त्यावेळी एक हायड्रोजन इथला रिप्लेस होणार आहे. तो रिप्लेस झाला हायड्रोजन CH3COOला अटॅच होणार, इथं H अटॅच होईल. मग CH3COH ॲस्टिक ॲसिड मिळालं, बरोबर आहे ना. ओके, R ग्रुप आपला CH3. ओके, हे आपल्याला ॲसिटिक ॲसिड मिळालं. ओके, ॲस्टिक ॲसिड आणि ॲसिटोफेनॉनचं फॉर्मेशन आहे. ओके, लक्षात आहे ना की ही ॲसिड अनहायड्राइड पासून आपल्याला ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन आहे. ओके, बाय युझिंग ॲसिड क्लोराइड्स अँड ॲसिड अनहायड्राइड्स. ओके, तर नेक्स्ट बघा, ह्यामध्ये आता सेम आपल्याला ॲरोमॅटिक केटोनचंच फॉर्मेशन करायचं आहे.
बघा, बेन्झीन रिॲक्ट्स विथ बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झीन रिॲक्ट्स विथ बेन्झॉइल क्लोराइड. In presence of Lewis acid catalyst, Lewis acid catalyst सेम आहे आपला, अनहायड्रस AlCl3. वॉटर अब्सेंट असला, अन म्हणजे अब्सेन्स, हायड्रस म्हणजे वॉटर. ओके, टू गिव्स ॲसिटोफेनॉन, सॉरी बेन्झोफेनॉन. ओके, बेन्झोफेनॉनचं फॉर्मेशन मिळतं ॲरोमॅटिक केटोन आहे. बघा, सेम रिॲक्शन, बेन्झीन, ओके, अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड. बेन्झीन, ह्याची रिॲक्शन बेन्झॉइल क्लोराइड, ओके, असं आहे ना बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झीन रिंगला COCl अटॅच असणार आहे. बेन्झीन रिंग प्लस CO ह्याला आपण बेन्झॉइल असं म्हणतो. बेन्झीन रिंगला C डबल बॉन्ड, बेन्झॉइल आणि पुढं क्लोराइड, बेन्झॉइल क्लोराइड. ओके, आता लक्षात घ्या, इथं काय होणार आहे, इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड हा आपला ब्रेक होणार आहे, लक्षात घ्या. आणि हा बेन्झीन रिंग आणि CO ग्रुप ह्या डायरेक्ट ह्या बेन्झीन रिंगला अटॅच होणार आहे. ओके, हा बेन्झीन रिंग CO ग्रुप आहे, बेन्झॉइल ग्रुप ह्या बेन्झीन रिंगला अटॅच होणार. इथं अटॅच होत असताना इथला हायड्रोजन रिप्लेस होणार आहे. हा रिप्लेस झाला हायड्रोजन आणि Cl HCl बाहेर पडणार आहे. ओके, बघा कसं होणार, ॲरोवरती कंडिशन सेमल्या, अनहायड्रस AlCl3, हिटिंग करा. बेन्झीन रिंग आपली ॲज इट इज असणार आहे. ओके, ह्याला परत आपला हा ग्रुप अटॅच होईल ना, हा ग्रुप इथं बेन्झीनला अटॅच होणार आहे, लक्षात ना. कारण इथला H आणि एक Cl तो आपला HCl बाहेर पडणार आहे. ओके, ह्याचं जे नेम आहे ते काय आपलं, बेन्झीन रिंगला CO ग्रुप अटॅच असेल तर आपण फेनॉन म्हणतो. मग दोन बेन्झीन असतील तर एक बेन्झो एक फेनॉन. नेम कसं आहे ना आपलं, बेन्झोफेनॉन. चल का, ही बेन्झोफेनॉन ही IUPAC आणि कॉमन सिस्टीम किंवा ट्रिवियल सिस्टीम दोघांच्या मध्ये सुद्धा हे सेम नेम असणार आहे. ओके, बेन्झोफेनॉन. ओके, ही फिडलक्राफ्ट असालेशन रिॲक्शन पासून आपला ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स बाय यूजिंग इस्टर्स. इस्टर पासून आपलं अल्डिहाइड्सचं फॉर्मेशन करायचं. आता बघा, इस्टर पासून फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम इस्टर्स. ओके, इस्टर पासून आपल्याला अल्डिहाइडचं फॉर्मेशन करायचं आहे. बघा, यामध्ये आता ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक इस्टर्स
are reduced to aldehydes, are reduced to aldehydes okay. Aliphatic and aromatic esters are reduced to aldehydes by using diisobutyl aluminum hydride. ओके, हे आपण शॉर्टमध्ये असं दाखवतो ना, डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. लास्ट लेक्चरला आपण घेतलेला आहे की किंवा हाच आपण कसा दाखवतो, AlHIBu ट्वाइस. ओके, हा रिड्युसिंग एजंट आहे डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. ह्या रिड्युसिंग एजंट काय करत असतो, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक इस्टरचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये करत असतो, लक्षात द्या. ओके, and the reaction is carried out at 195 Kelvin to avoid reduction of aldehydes. Okay, to avoid reduction of aldehydes into alcohols. लक्षात, ही रिॲक्शन आपली 195 केल्विन ह्या टेम्परेचरला होणार आहे. ही इम्पॉर्टंट कंडिशन आहे. ह्याच्यापेक्षा टेम्परेचर जर जास्त झालं तर तयार झालेल्या अल्डिहाइडचं कन्व्हर्शन परत कशात होणार, अल्कोहोलमध्ये होत असतं. ओके, हे तुम्हाला माहीत आहे. चल का, ईस्टर लक्षात घ्या. ईस्टरचं रिडक्शन झालं की आपल्याला इथं अल्डिहाइड मिळत असतो आणि अल्डिहाइडचं रिडक्शन झालं की आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन असं असतं, लक्षात घ्या. आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की अल्डिहाइड मिळतो आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं की कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो. हे असं आहे, लक्षात घ्या. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, रिॲक्शन आपली 195 केल्विन टेम्परेचरला होत असते, लक्षात घ्या. जर जास्त टेम्परेचर असेल तर अल्डिहाइडचं परत रिडक्शन होतं आणि प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन होत असतं. ओके, त्यामुळे ह्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असेल तरच रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजला स्टॉप होणार आहे. कारण का डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा अल्डिहाइडचं परत कन्व्हर्शन प्रायमरी अल्कोहोलमध्ये करत असतो. ओके, त्यामुळे अल्डिहाइड स्टेजला रिॲक्शन आपल्याला स्टॉप करायचं, लक्षात घ्या. रिॲक्शन इज कॅरिड आउट ॲट 195 केल्विन टेम्परेचर. ओके, बघा ईस्टर आपण घेतला इथं, जनरल ईस्टर RCOOR, ह्याला आपण काय म्हणतोय, ईस्टर असं म्हणतोय. हा ईस्टरचा जनरल फॉर्म्युला आहे ना, RCOOR ईस्टर. ओके, आता याचं रिडक्शन करायचं. बघा रिडक्शन झाल्यानंतर काय होणार आहे, बघा रिडक्शन करणार आहे आपण डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, ॲसिड हायड्रोलिसिस H3O+. ओके, हा रिड्युसिंग एजंट ॲड करून ॲसिड हायड्रोलिसिस करणार आहे आपण. त्यावेळी काय होणार बघा, इथला RCOO ग्रुप आहे, चल का, हा जो आपला ग्रुप आहे RCO ग्रुप आहे, ह्याचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये होत असतं, RCO ग्रुपचं कन्व्हर्शन. ओके, हा इथं रिडक्शन झाल्यावरती काय होतं, रिड्युसिंग एजंट हा हायड्रोजन देत असतो ना, मग दिलेला हायड्रोजन इथे एक ॲड होत असतो आणि इकडे एक ॲड होत असतो. ओके, त्यावेळी RCHO म्हणजे अल्डिहाइड आणि ROH एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल बाहेर पडतो, लक्षात का. की आपल्याला काय मिळतं बघा याच्यामध्ये, आता मग
सी डबल बॉन्ड ओ एच हा आपल्याला अल्डिहाइड मिळतो, लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स. ह्याचा बाय प्रोडक्ट आपण लिहित नाही. दुसरा एक इथं अल्कोहोलचा मॉलिक्यूल तयार होतो, लक्षात घ्या, ROH, तो आपण लिहित नाही, लक्षात घ्या याच्यामध्ये इस्टरमध्ये. ओके, हा RCO रिड्युसिंग एजंट आहे. हा एक हायड्रोजन देतो आपण सांगितलं आहे, तो इथं अटॅच होतो आहे RCOH, आणि दुसरा हायड्रोजन इथं ROH, अल्कोहोलचा मॉलिक्यूल एक तयार होत असतो. ओके, आता पर्टिक्युलर रिॲक्शन आपण लिहूया याच्यामध्ये. इस्टर आपण घेतला, लार्जर इस्टर घेतला असेल, CH3 CH2 10 टाइम्स असले CH2 किती असणार आहे 10 टाइम्स. C डबल बॉन्ड O OCH3. ओके, अशा पद्धतीने एखादा इस्टर असेल, लक्षात घ्या. हा इस्टर आहे ना आपला, अल्किल ग्रुप किती कार्बनचा आहे बघा, इथं 10 कार्बन आहे, CH2 टाईस म्हणजे असले CH2 असे 10 असणार आहेत. त्यामुळे एकदाच आपण काय लिहिलं आहे, ब्रॅकेट करून 10 केले त्याला, लक्षात घ्या. पुढं CH3 आहेच, हा COO आणि हा अल्किल ग्रुप इथं CH3. आता लक्षात घ्या, इकडं जो कार्बन आहे तो एक कार्बनचा अल्किल ग्रुप आहे. CH3 ग्रुपला आपण ह्या काय म्हणतोय, मिथाइल ग्रुप म्हणतोय, बरोबर आहे. हा काय ना आपला मिथाइल ग्रुप, बरोबर आहे, हा मिथाइल. आणि इकडे किती कार्बन आहेत बघा, इथं एक झालं ना, आणि ह्याच्यात 10 आहेत, CH2 10 असले CH2 ग्रुप 10 आहेत, म्हणजे 11 झाले ना, आणि पुढचा एक 12 झाले, म्हणजे 12 कार्बनच्या अल्केनला काय म्हणतो आपण, डोडिकेन असं म्हणतो. 10 कार्बन असताना अल्केन डिकेन, 11 कार्बनचा अनडिकेन, 12 कार्बनचा डोडिकेन. चल का, मग आता हा डोडिकेन ग्रुप आहे, लक्षात घ्या, 12 कार्बन आहेत इकडं. मग इस्टरमध्ये आपण जो अल्केन असतो, अल्केनमधला शेवटचा जो ई आहे तो आपण OATN काढत असतो, लक्षात घ्या. त्यावेळी काय होत असतं आपलं ALKAN, ही OAT ना, मग पुढं OAT टाका, अल्कॅनोएट झाला, बरोबर आहे ना. मग इथं काय होणार, हा मिथिल ग्रुप इकडला मी इथं लिहून घेतला आहे, मिथिल आहे. आणि आता इथं कार्बन किती आहे सांगितले आपण, 12 कार्बन आहेत. 12 कार्बनचा अल्केन कुठला, डोडिकेन. 10 कार्बनचा अल्केन डिकेन ना, 12 कार्बनचा कुठला, डोडिकेन. मग डिकेन मला शेवटचा ई आपण कसं काढतो, OATN काढा, OATN काढा. नाव काय नाही याचं, डोडिकॅनोएट. नेम काय आलं, मिथिल डोडिकॅनोएट, लक्षात आलं. आता हा जो मिथिल डोडिकॅनोएट आहे, इट इज रिड्यूस्ड बाय डायएसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड्स फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, सेम लॅब, डायएसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड, ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, बघा इथून आपला हा बॉन्ड ब्रेक होणार आहे असा इथं इथल्या कार्बन ऑक्सिजनला, आणि हा CH3 CH2 10 CO इकडं एक हायड्रोजन अटॅच होणार आहे, रिड्युसिंग एजंट. इकडे एक हायड्रोजन अटॅच होणार आहे, COH ना अल्डिहाइड तयार झाला, आणि इकडे एक हायड्रोजन अटॅच होणार आहे, CH3OH, एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिळत असतो. ओके, हा पण लिहित नाही, स्किप करतोय. ओके, लिहिला तरी चालेल, नाही लिहिलं तर चालतो, चल का. हा काय मिळाला, ओके, अल्डिहाइड आपल्याला मिळाला. कसा येणार आहे, CH3 CH2 10 टाइम्स, हे ॲज इट इज आहे. पुढं C डबल बॉन्ड OH. ओके, हा अल्डिहाइड मिळाला. किती कार्बनचा अल्डिहाइड आहे रे, किती कार्बनचा अल्डिहाइड आहे, 12 कार्बनचा ना. इथं 1 आहे, इथं 10 आणि इकडे 1, 12 कार्बन्स आहेत. 12 कार्बनचा अल्केन कुठला, डिकेन. ओके, सॉरी, 12 कार्बनचा डोडिकेन. शेवटचा ई आपण कसं करतो अल्डिहाइडमध्ये, अल्डिहाइडच्या नॉमेनक्लेचरमध्ये लास्ट ई आपण AL न रिप्लेस करतो. ओके,
बरोबर आहे की नाही. अल्डिहाइडच्या IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये शेवटचा ई आपण AL न काढत असतो. त्यामुळे नेम कायचं डोडिकॅनल. चल का याचं नेम काय आलं डोडिकॅनल. लक्षात आलं. हे आपल्याला कुठला इस्टर मिळालं रे ॲलिफॅटिक का ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे का ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे. ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. चल का सगळे कार्बन स्ट्रक्चरमध्ये कुठेही ॲरोमॅटिक रिंग नाही इथं. ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे आपला. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता ॲरोमॅटिकचं एक एक्झाम्पल घेऊया याच्यामध्ये. बघा इस्टर आपण घेऊया. C+O. ओके. हा मिथिल ग्रुप आहे. मिथिल. ओके. बेन्झीन मला शेवटचा E O18 काढायचा. मिथिल बेन्झोएट. लक्षाल का हा मिथिल ग्रुप आहे. बेन्झीनला COO ग्रुप आहे तर बेन्झोएट होणार तो मिथिल बेन्झोएट. लक्षाल का मिथिल बेन्झोएट हा कंपाऊंड आहे. रिड्यूसिंग एजंट डायएसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलायसिस. ओके. इथून हा बॉन्ड आपला ब्रेक होणार आहे. ओके. ह्या साईडला रिड्यूसिंग एजंट एक हायड्रोजन देणार बेन्झीन रिंग COH. ओके. हा बेन्झीन रिंगला CHO ग्रुप असेल तर काय मिळणार आपल्याला बेन्झाल्डिहाइड. ओके. बेन्झीन रिंगला CHO असलं बेन्झाल्डिहाइड मिळतो आपण. आणि दुसरा हा मिळणार आहे CH3OH अल्कोहोलचा एक मला एक मिळणार आहे. चल का ओके. काय आलं आपल्याला बघा ओके. C+OH प्लस. ओके. हा काय होतं हे आपण बेन्झाल्डिहाइड. ओके. फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. ओके. इस्टरपासून आपण ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं इथं फॉर्मेशन केलेलं आहे. लक्षात ना. ओके. ओके. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स आणि केटोन्स हा पार्ट इथं संपलेला आहे. चल का अल्डिहाइड्स आणि केटोन्सचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन झालेलं आहे. आता नेक्स्ट आपण इथं स्टडी करणार आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके. कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपण आता प्रिपरेशन करणार आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके. कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप असतो रे COOH. ह्या फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतोय कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप. ओके. हा कुठला आहे आपला कार्बोक्सिल. चल का आणि पुढे याला R जोडला तर आपण काय म्हणतोय कार्बोक्सिलिक ॲसिडचा जनरल फॉर्म्युला आहे. चल का कार्बोक्सिल ग्रुप असतो लक्षात घ्या. आता मग हा जो कार्बोक्सिल ग्रुप आहे तो अल्किल किंवा अरिल ग्रुपला अटॅच झाले की आपला कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन होत असतं. ओके. कार्बोक्सिल ग्रुप दोन फंक्शनल ग्रुपचं कॉम्बिनेशन आहे. CO ग्रुपला आपण काय म्हणतो रे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला कार्बनिक ग्रुप म्हणतो ना आपण. आणि OH ला आपण काय म्हणतोय अल्कोहोल म्हणतोय. अल्कोहोल आणि कार्बनिक ग्रुप दोन फंक्शनल ग्रुपचं कॉम्बिनेशन आहे. राईट नाही. ओके. कार्बोक्सिल ग्रुप दोन फंक्शनल ग्रुपचं कॉम्बिनेशन आहे लक्षात घ्या. कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होणार याच्यापासून.
ओके, बघा आता कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन पहिली मेथड आहे. फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. ओके, नायट्राइल्स आणि अमाइड्स पासून आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन करायचं आहे. ओके, कसं असणार बघा. नायट्राइल्स बघा, द ॲलिफॅटिक नायट्राइल्स, ॲलिफॅटिक और एरोमेटिक नायट्राइल्स, द ॲलिफॅटिक और एरोमेटिक नायट्राइल्स on acid hydrolysis okay, the aliphatic or aromatic nitriles on acid hydrolysis gives amides, and amides on acid hydrolysis. Amides on acid hydrolysis gives carboxylic acid. ओके, त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे. बघा, नायट्राइल्स आपण कसं लिहिणार आहे? RC ट्रिपल बॉन्ड N हा आपला नायट्राइल असणार आहे. ओके, नायट्राइल्स हा नायट्राइल आहे. आता हा जो नायट्राइल आहे ह्याचा आपण ॲसिड हायड्रोलायसिस करणार आहे. ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये वॉटर मॉलिक्युलचे ॲडिशन आहे. हायड्रोलायसिसमध्ये ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल. ओके, ॲसिड आपण इथं डायल्यूट ॲसिड घेत असतो. एक तर डायल्यूट HCl असेल किंवा डायल्यूट H2SO4 असेल. ओके, बघा वॉटरमध्ये कोण असणार आहे रे? H सिंगल बॉन्ड OH असणार आहे, बरोबर आहे ना. वॉटरमध्ये H सिंगल बॉन्ड OH. तर लक्षात घ्या, हा वॉटर मॉलिक्युल कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनच्या अक्रॉस ॲड होत असतो. मग कसं होणार बघा, हा हायड्रोजन इकडं नायट्रोजन साईडला इकडे ॲड होत असतो, इकडं हायड्रोजन ॲड होत असतो. वॉटरमधला OH आहे तो कार्बन साईडला ॲड होत असतो. लक्षात दे. मग आपल्या इथं ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन आता डबल बॉन्डमध्ये होत असतं. लक्षात घ्या. ओके, वॉटरमध्ये H सिंगल बॉन्ड OH असतो. H नायट्रोजन साईडला, OH कार्बन साईडला. काय मिळणार बघा, पहिल्यांदा आपल्याला अमाइडचं फॉर्मेशन मिळणार आहे आणि ह्या अमाइडचं परत ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे. त्याच वेळी आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे. ओके, बघा मग RCOH चल का RCOH पुढं काय येतं? डबल बॉन्ड NH. चल का हा मिळाला आपल्याला, हा प्रोडक्ट मिळाला आहे. हा अनस्टेबल असतो त्यामुळे आपण याला स्क्वेअर ब्रॅकेट करत असतो. कार्बन डबल बॉन्ड NH हा इमाइन ना, डबल बॉन्ड NH इमाइन. स्टीफन रिॲक्शनमध्ये आपण भेटला आहे इमाइन हायड्रोक्लोराइड्स. हा इमाइन आहे, हा ब्रेक होत असतो. ओके, हा रिव्हर्सिबल आयरन मी दाखवला आहे. हा ब्रेक कसा होतो लक्षात घ्या. इथला जो डबल बॉन्ड आहे तो ह्या ऑक्सिजनकडे शिफ्ट झाला की कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आहे. इथला डबल बॉन्ड ऑक्सिजनकडे शिफ्ट झाला तर इथं C डबल बॉन्ड O होणार आहे आणि हायड्रोजन हा नायट्रोजनकडे आला, इथला ऑक्सिजनचा हायड्रोजन. तर आपल्याला काय मिळणार आहे? R हा ॲज इट इज ना, इथला डबल बॉन्ड इकडे शिफ्ट करा. काय दिलं? C डबल बॉन्ड कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचा काय होणार?
डबल बॉन्ड, हायड्रोजन इकडे घ्या ना आणि हायड्रोजन इकडे घ्या, NHचं काय होणार NH2 झालं. ओके, RCO NH2. RCO NH2 ला आपण काय म्हणणार आहे, अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे, लक्षात घ्या. CONH2 अमाइड असतो, हा अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे CONH2, अमाइड झालं. आता मग हा तयार झालेला जो अमाइड आहे त्याचं परत काय करणार आहे, ॲसिड हायड्रोलायसिस, त्याच वेळी आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे. बरोबर, अमाइड घ्या. आता अमाइड आता मी इकडे घेतो किंवा पुढंच तुम्ही कंटिन्यू केला तरी चालेल. चल का, इथं बघा स्पेस नसेल तर तुम्ही खाली लिहू शकता किंवा परत हा मॉलिक्यूल घेऊ शकता. आता बघा हा जो अमाइड आहे RCO NH2 हा अमाइड्स. आता याचं परत ॲसिड हायड्रोलायसिस आहे, परत आपण वॉटर मॉलिक्यूल इथं ॲड करणार आहे. लक्षात का, परत वॉटर मॉलिक्यूल ॲड करणार आहे. तुम्ही एक तर इथं डायल्यूट HCl लिहा किंवा डायल्यूट H2SO4 लिहा. ओके, डायल्यूट पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड नाही, लक्षात घ्या. ओके, आता वॉटरमध्ये कोण असणार आहे, परत H सिंगल बॉन्ड OH असणार आहे. बरोबर आहे ना, वॉटरमधला HOH, इथला आपला वॉटरमधला HOH ची ॲडिशन कशी होते बघा, लक्षात घ्या. इथला असा कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतो, कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतो. त्यावेळी वॉटरमधला जो OH ग्रुप आहे, वॉटरमधला OH ग्रुप तो इकडे अटॅच होतो, लक्षात घ्या, ह्या साईडला. आणि वॉटरमधला H आहे तो इकडे नायट्रोजन साईडला ॲड होत असतो. वॉटरमधला OH कार्बनकडे आला, RCOH ना, आणि त्याला OH अटॅच झाला. RCOH म्हणजेच काय, कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि H इकडं NH2 साईडला ॲड झाला, NH2 आणि H NH3, त्याला आपण काय म्हणतोय, अमोनिया असं म्हणतो. बरोबर, बघा आता मग कसं येणार आहे, C डबल बॉन्ड OH हा झाला की नाही, RCO वॉटरमधला OH इथं आला, RCO OH H नायट्रोजनकडे, NH2 आणि H NH3. ओके, प्लस NH3 हा झाला आपला कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, आता लक्षात घ्या, इथं आपण मेथडला म्हटलेलंच आहे, नायट्राइल्स आणि अमाइड्स पासून तयार करणार आहे. सुरुवातीला नायट्राइल घेतलं की नाही, नायट्राइलचं कन्व्हर्सन अमाइडमध्ये केलं आणि अमाइडचं परत कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये केलं. चल का, आता तुम्ही लक्षात घ्या, वॉटर मॉलिक्यूल किती ॲड केले तरी आपण इथे एक ॲड केलं, इथे एक ॲड केलं, 2 वॉटर मॉलिक्यूल ॲड केले आहेत ना. ही 2 स्टेपमध्ये रिॲक्शन न करता तुम्ही एका सिंगल स्टेपमध्ये सुद्धा करू शकता. डायरेक्ट 2H2 मॉलिक्युल्स तुम्ही ॲड करू शकता, लक्षात घ्या. बघा, ती जर तुम्ही घेतला तर कसं येणार बघा, ह्याला ऑरला तर जनरल रिॲक्शन कसं येईल बघा, सेम नायट्राइलच घेणार आहे. सुरुवातीला RC ट्रिपल बॉन्ड N. ओके, नायट्राइल आहे, चल का, नायट्राइल आहे. आता मी डायरेक्ट काय घेणार आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O लिहिणार, 2 वेळा वॉटर आपण ॲड करतोय, डायरेक्ट 2H2O आपण घेतलं. आणि मिनरल ॲसिड आपण आता घेणार आहे, कुठला मिनरल ॲसिड आहे, डायल्यूट HCl आपण इथे घेणार आहे. चल काय, ह्याच्या प्रेसमध्ये होणार नाही. ओके, ॲसिड हायड्रोलायसिस होत असतं. ॲसिड हायड्रोलायसिस करत असताना ॲसिड हा डायल्यूट असतो, लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेटेड नाही. ओके, आता मग इथं मला सांगा, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे, ओके, वॉटर मॉलिक्यूल आहे, त्यातला 2 ऑक्सिजन आयटम इकडे कार्बनकडे येणार आणि 1 हायड्रोजन इथं अटॅच होणार आहे. आता ही 2H2 मॉलिक्यूल मी घेतले ना, 2H2 मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत ना. ओके, 2 ऑक्सिजन ह्या कार्बनला ॲड करा, ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस. ओके, आता वॉटरमध्ये काय असणार आहे, लक्षात घ्या रे, H सिंगल बॉन्ड OH असतो ना, बरोबर आहे ना. मग ह्यातला 1 OH आणि 1 ऑक्सिजन इथं अटॅच करा, इथं त्या कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनच्या अक्रॉस. ओके, इथला R ॲज इट इज आहे,
इथला सी पण आहे. मग आता एक ऑप्शन इथं अटॅच झाला, डबल बॉन्ड ओ होईल ना, आणि वॉटरमधला एक ओ एच RCOOH आलं. बरोबर आहे का? वॉटरला म्हणला एक ओ एच कार्बनला अटॅच झालं ना, आणि दोन ऑप्शन आहेत, त्यातला एक तर गेला ओ एच म्हणून तिथं, राहिलेला एक ऑप्शन डबल बॉन्ड ओला अटॅच झाला. बरोबर आहे. म्हणजे आता वॉटरमध्ये कोण राहिलेलं आहे, H2 मध्ये दोन ऑप्शन गेले, एक हायड्रोजन गेला. टोटल हायड्रोजन किती आहेत, 4 आहेत ना. 4 मधले दोन ऑप्शन गेले इथं आणि एक हायड्रोजन गेला, राहिले फक्त 3 हायड्रोजन इथं. बरं आहे की नाही? 3 हायड्रोजन, इथले 3 हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन, किती हायड्रोजन झाले, 4 हायड्रोजन. 4 हायड्रोजन आणि हा नायट्रोजन आणि हा एक क्लोरीन. ही 4 हायड्रोजन कुठं अटॅच होणार, नायट्रोजनला, NH4 होणार आणि पुढं हा Cl. चल का, प्लस काय येणार आहे, NH4Cl, अमोनियम क्लोराईडचं फॉर्मेशन होणार आहे. लक्षात आलं का? बघा, वॉटरमध्ये दोन ऑप्शन आहेत, ती इथं अटॅच झाले COO, एक हायड्रोजन वॉटरचा, Hला अटॅच झाला COH. वॉटरमध्ये राहिले 3 हायड्रोजन. बघ, ही 3 हायड्रोजन, एक हायड्रोजन इथला, 4 हायड्रोजन झाले, 4 हायड्रोजन आणि इथला नायट्रोजन एक Cl, NH4Cl झाला. चल का, अमोनियम क्लोराईडचं फॉर्मेशन. ओके, हा आहे आपला कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, असं मिळणार आहे एका सिंगल स्टेपमध्ये सुद्धा. तुम्ही ही घेऊ शकताय किंवा पहिल्यांदा नायट्राईलचं अमाइड करा, अमाइडचं परत हायड्रोलायसिस करून कार्बोक्सिलिक ॲसिड करू शकता. लक्षात आहे. बघा, आता ह्या मेथडचे ही सगळ्यात जनरल रिॲक्शन आहेत. आपल्याला आता पर्टिक्युलर स्पेसिफिक रिॲक्शन घ्यायचं आहे. The particular specific reaction for the formation of carboxylic acids from nitrile cyanides कसे येणार आहे बघा. त्यामध्ये आता आपण इथे घेतला CH3 C ट्रिपल बॉन्ड N. चल का, हा आपला नायट्राईल आहे. ओके, RC ट्रिपल बॉन्ड होता ना आपला, अल्किल ग्रुप आपण मिथिल ग्रुप घेतला इथं. हा नायट्राईल आहे, ह्याचं नेम आहे कॉमन नेम ॲसिटोनायट्राईल. ओके, ॲसिटोनायट्राईल. ओके, ॲसिटोनायट्राईल ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो, 2 कार्बनचा अल्किन कुठला आहे, इथेन ना, आणि पुढे आपण नायट्राईल लिहिणार. इट इज ऑल्सो कॉल्ड इथेन नायट्राईल. ओके, इथेन नायट्राईलचं फॉर्मेशन आहे. ओके, आता मग हायड्रोलायसिस करा. हायड्रोलायसिस करा. आता H2 मॉलिक्युलचे ॲडिशन आहे इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड HCl. बरोबर. आता वॉटरमध्ये कोण आहे आपलं सांगितलं आहे, H सिंगल बॉन्ड OH, ट्रिपल बॉन्डचा क्रॉस ॲडिशन, इकडं OH, ह्या साईडला H. ओके, काय मिळणार, ॲज इट इज मिथाइल ग्रुप CH3 ॲज इट इज, इथं काही चेंज होणार नाही. ओके, CH3 C, इथं कोण अटॅच झाला आहे, कार्बन साईडला OH, की इथं OH येणार आहे, डबल बॉन्ड NH आहे. ओके, हा आपला अनस्टेबल कंपाऊंड असतो इमाइन. हा डबल बॉन्ड NH इमाइन अनस्टेबल आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकतो त्याला. मग आता हा ब्रेक होणार आहे. ब्रेक झाल्यावरती हा रिव्हर्सिबल आयर्न आपण दाखवणार आहे, अमाइड आणि हा इमाइड. ओके, बघा, हा केटो फॉर्म इनॉल फॉर्म आणि केटो फॉर्म सारखा आहे, लक्षात घ्या. ओके, काय होते आपण आताच दाखवलंय,
इथला डबल बॉन्ड ह्या ऑक्सिजनकडे शिफ्ट होतोय, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन तयार होतोय आणि हायड्रोजन ह्या नायट्रोजनकडे येतोय. इथं सिंगल बॉन्ड होतोय NH2, इथं डबल बॉन्ड येतो. ओके, CH3 C डबल बॉन्ड O NH2. चल का, हा आपला ॲसिटामाइड, याला ॲसिटामाइड असं म्हणलं जातं. किंवा पॅरेंट अल्केन आपला IUPAC सिस्टीममध्ये पॅरेंट अल्केन इथेन आहे. इथेनमधला शेवटचा E आहे, जे कुठलाही अल्केन असेल, अल्केनमधला शेवटचा E आपण अमाइडने काढतो, त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, अल्कॅनामाइड. अल्कॅनामाइड मिळत असतं. इथेन आहे ना, इथेन मला लास्ट E अमाइडने काढा, काय होणार, इथॅनामाइड. चल का, इथॅनामाइडचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, ॲसिटामाइड किंवा ह्यालाच आपण इथॅनामाइड म्हणतो IUPAC सिस्टीममध्ये. ओके, आता हा तयार झाला जो ॲसिटामाइड आहे, ह्याचं परत आपण ॲसिड हायड्रोलायसिस करणार आहे. C डबल बॉन्ड O NH2, बरोबर आहे, प्लस परत H2 आपण ॲड करणार. कंडिशन काय आपली ॲरोवरची, डायल्यूट HCl. ओके, डायल्यूट HCl. इथं बघा, ओके, इकडं बघा, वॉटरमध्ये कोण असते सांगितलंय आपण, H सिंगल बॉन्ड OH. इकडं वॉटरमधला OH इकडे ॲड होणार आहे, कार्बन साईडला CH3 COH मिळेल ना, कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि H या नायट्रोजनकडं NH2 आणि H NH3, अमोनियाचं फॉर्मेशन. ओके, CH3 COOH प्लस NH3, ह्याचं नेम आपलं ॲसिटिक ॲसिड. ओके, फॉर्मेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. अंडरस्टँड. आता ह्यानंतर जर आपला डायरेक्ट एका सिंगल स्टेपमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करायचं असेल तर हाच कंपाऊंड आपण कसा घेणार आहे, डायरेक्ट CH3 CN घेणार ना, आणि आपण काय घेणार आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2 ॲड करणार आहे एका सिंगल स्टेपमध्ये. सेम ॲसिटोनायट्राइल. ओके, और इथेन नाइट्राइल. ओके, प्लस HCl, हे आपण घेणार आहे, डायल्यूट घेणार आहे. ओके, डायल्यूट HCl. ओके, काय होणार आहे सांगा, आपण आताच केलेल्या जनरल रिॲक्शनमध्ये वॉटरमधले 2 ऑक्सिजन कुठे ॲड होणार आहेत, कार्बनला. वॉटरमधला एक ऑक्सिजन डबली बॉन्डेड कार्बनला ॲडॅच होणार, आणि वॉटरमधला एक OH कार्बनला ॲडॅच होणार आहे. ओके, इथला CH3 ॲज इट इज आहे, C डबल बॉन्ड O होणार आहे ना, ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्सन डबल बॉन्ड, एका डबल बॉन्डला वॉटरमधला एक ऑक्सिजन ॲड होणार आहे. वॉटरमध्ये HOH आहे, एक OH ह्या कार्बनला ॲडॅच झाला. ओके, CH3 COH मिळाला. प्लस आता वॉटरमधले 2 ऑक्सिजन गेलेत, इथे एक ऑक्सिजन गेला, इथे एक ऑक्सिजन गेला, आणि वॉटरमधला एक हायड्रोजन गेला. वॉटरमध्ये राहिलेत फक्त 3 हायड्रोजन, 3 हायड्रोजन आणि HCl मधला एक हायड्रोजन, 4 हायड्रोजन, आणि हा नायट्रोजन आणि हा क्लोरीन NH4Cl. ओके, प्लस NH4Cl, अमोनियम क्लोराईड. की हा मिळाला आपला ॲसिटिक ॲसिड. ह्यालाच आपण इथॅनोइक ॲसिड सुद्धा म्हणतो की IUPAC सिस्टीममध्ये. अल्केनमधला शेवटचा E आपण OH ॲसिडने काढतो. आपण नॉमेनक्लेचर बघितलंय कार्बोक्सिलिक ॲसिडचं. ओके,
ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड झाला. नेक्स्ट बघा आता पुढचं आपण घेऊया ह्यामध्ये आता ॲरोमॅटिक ॲसिड आपल्याला तयार करायचं आहे. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड त्यासाठी आपल्याला बेन्झोनायट्राइल घ्यावं लागेल. ओके, बेन्झोनायट्राइल्स कसा येणार बघा. बेन्झीन रिंगला C ट्रिपल बॉन्ड N अटॅच करणार आहे आपण. ओके, याचं नेम काय येणार आहे, बेन्झोनायट्राइल. ओके, तर डायरेक्ट तुम्ही 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O घ्या असाल का, प्लस HCl डायल्यूट. ओके, सिंपल इटिंग करा किंवा नाही इटिंग केलं तर चालतं. काय होणार बघा. ओके, सेम बेन्झीनला C डबल बॉन्ड OH अटॅच होईल ना, बरोबर आहे ना. हा बेन्झीनला ओके नायट्राइल ग्रुप अटॅच आहे. वॉटरमधला HOH आहे ना, एक OH आपला इथं अटॅच झाला वॉटरमधला. ओके, राहिलेला वॉटरमध्ये 2 हायड्रोजन असेल का, 2 H असतात ना, 2 H 2 OH आहेत. एक OH आपला इथं अटॅच झाला आहे. ओके, राहिला कोण, एक ऑक्सिजन, तो एक ऑक्सिजन इथं अटॅच झाला. मग राहिलं कोण आपलं हायड्रोजन, हायड्रोजन हे 3 हायड्रोजन 1 2 3 हे 3 हायड्रोजन, ह्यातला एक हायड्रोजन 4 हायड्रोजन NH4 झालं आहे. नायट्रोजन 4 हायड्रोजन 1 Cl NH4Cl ना. ओके, प्लस NH4Cl अमोनियम क्लोराईड आहे हा. ओके, अमोनियम क्लोराईड लक्षात ना. अशा पद्धतीने ही आपली रिॲक्शन होणार आहे. आता मग बेन्झीन रिंगला COOH अटॅच असेल तर आपण काय म्हणतो रे, कुठला कंपाऊंड आहे, बेन्झीन रिंगला COOH असेल तर काय म्हणतोय आपण, नॉमेनक्लेचर झालंय आपलं बेन्झोइक ॲसिड. बरोबर आहे ना, बेन्झोइक ॲसिड. आता आपण हे सगळे जे हायड्रोलायसिस आपण केलेत हे कुणाच्या प्रेसमध्ये केलेत, ॲसिडच्या प्रेसमध्ये केलेत. तर ॲसिड हायड्रोलायसिस केले लक्षात घ्या. नायट्राइलचं किंवा अमाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस केलं तरी सुद्धा आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन मिळू शकतं लक्षात घ्या. ओके, म्हणजे अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळू शकतो. ओके, ते कसं होऊ शकतं बघा. ओके, नायट्राइल्स और अमाइड्स लक्षात घ्या. नायट्राइल्स और अमाइड्स are also converted into carboxylic acid by alkaline hydrolysis. By alkaline hydrolysis. अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजेच काय, अल्कलीच्या प्रेसमध्ये वॉटर ॲड करायचं. ओके, मग अल्कली कुठले असणार आहे, बाय युजिंग अल्कली NaOH और KOH. हे ह्या स्ट्रॉंग अल्कली आहेत. ओके, हे सगळे अल्कली म्हटलं आहे सोडियम पोटॅशियम, ह्यांचे बेस हे स्ट्रॉंग बेसिक असतात लक्षात घ्या. ओके, NaOHला अल्कली म्हणतो आपण, अल्कली म्हणजे स्ट्रॉंग बेस. ह्यांच्या प्रेझेन्समध्ये
बघा कसं होऊ शकते लक्षात घ्या. बघा अमाइड जर आपण घेतला असेल, ओके, अमाइड्स RCOONH2 आहे ना, ओके, ही अमाइड आहे. अमाइड्स काय करणार आपण, ह्याची NaOH बरोबर रिॲक्शन करणार आहे आपण, ओके. NaOH वर रिॲक्शन केली, ओके. आता NaOH बरोबर रिॲक्शन केल्यावरती काय होणार बघा, सिंपल हिटिंग करा. NaOH मध्ये कोण आहे, सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन. इथला बॉन्ड आपला ब्रेक होणार आहे असा, आणि इथला जो NaO आहे तो इथं अटॅच होणार आहे, ओके. काय मिळेल बघा, RCOONA मायनस Na+, सॉल्ट मिळाला ना आपल्याला, ओके. Na+ सोडियम मेटल आहे आपला, मेटल्स आर पॉझिटिव्ह. RCOO H+, हे असं आयोडायझेशन आहे लक्षात घ्या, NaO- H+, ओके. ह्यातला NaO ह्या CO ला अटॅच झाला, RCOO Na+ झाला. मग आता इथला कोण बाहेर पडला, NH2 आणि NaOH मधला हायड्रोजन. चल का, इथला NH2 आणि H काय मिळालं, NH3 मिळाला. चल का, हे काय मिळालं आपल्याला, सोडियम सॉल्ट, Na सॉल्ट, Na म्हणजे सोडियम ना, Na सॉल्ट ऑफ कार्बोसिलिक ॲसिड. कार्बोसिलिक ॲसिडचं सोडियम सॉल्ट आपल्याला मिळालं. मग हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोसिलिक ॲसिड आहे, ह्याचं परत आपण डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन केली. आपण ह्याची डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, डायल्यूट HCl मधला हा जो H आहे तो H तो इथं जाईल ना, RCOOH मिळेल, ओके. आणि कोण झाले, Cl आणि हा Na काय मिळणार, NaCl. लक्षात आलं बघा. मग RCOOH, चल का, H इथे गेला, RCOH, Na आणि Cl, NaCl. चल का, हे आपल्याला काय मिळणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. चल का, फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. लक्षात आलं. आता याचं एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया आपण इथं. आता कसं येणार बघा, ह्यामध्ये आता अल्किल ग्रुप मी इथे घेतला असेल, इथं मी असा घेतला, बेन्झिनिंगला CONH2 अटॅच आहे, ह्याचं नेम आहे बेन्झामाइड, ओके. ह्याला आपण बेन्झामाइड म्हणतो. ह्याची NaOH वर रिॲक्शन करा, NaOH का किंवा KOH का तुम्ही घेऊ शकताय. इथं KOH घेतला तर सोडियमच्या ठिकाणी फक्त K येणार आहे. हिटिंग करा, सेम बॉन्डिंग ब्रेक होणार आहे. इथला कार्बन ब्रेक होणार आहे, कार्बन नायट्रोजन. ह्या साईडला ONA अटॅच होणार आहे, इकडं ONA येणार आहे, बेन्झिन COONA, इथला हायड्रोजन आणि हा NH2. चल का, हा इथे येणार आहे, ओके. NH3 होणार, ओके. बघा सॉल्ट मिळेल, COO Na प्लस NH, हा अमोनिया मिळाला. ह्याचं जे नेम आहे ते सोडियम बेन्झोएट. चल का, सोडियम बेन्झोएट झाला, किंवा ह्यालाच आपण सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड म्हणू शकतो, लक्षात घ्या, और Na सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. ओके, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड.
याचा आता डायरेक्ट HCl वर रिॲक्शन करा. डायल्यूट HCl काय होणार आहे आपला, इथं H ॲडच होणार आहे डायल्यूट HCl मधलं आणि Na आणि Cl NaCl बाहेर पडणार आहे. ओके, हा आपला बेन्झोइक ॲसिड तयार झाला. ओके, बेन्झोइक ॲसिड. ओके, समजा आपण इथं दुसरा एक घेतला असेल, इथं आपण घेऊया CH3CONH2 घेतला. ह्याचं नेम काय आपलं ॲसिटामाइड किंवा ह्यालाच आपण इथेनॉमाइड म्हणतो. इआमाइडने काढतो आपण IUPAC. सेम कंडिशन आहे, कार्बन नायट्रोजन ब्रेक होणार आहे, ONA इथं जाणार आहे. इथं काय मिळेल फक्त CH3 ना, ह्या साईडला CH3CONA आणि हा NH2 आणि एक H NH3 सेम मिळणार आहे. ह्याचं नेम आहे सोडियम ॲसिटेट. ओके, सोडियम आहे. CH3CO ग्रुपला ॲसिटेट म्हणतो आपण किंवा ह्यालाच आपण सोडियम सॉल्ट ऑफ ॲस्टिक ॲसिड सुद्धा म्हणतो. Na सॉल्ट ऑफ ॲस्टिक ॲसिड. बरोबर. सेम डायरेक्ट HCl बरोबर ॲसिडिफिकेशन करा. H हा इथं डेस होणार आहे. काय मिळणार आपल्याला CH3COOH, इथला Cl आणि NaCl. नेम ऑफ दिस एसिटिक एसिड और इथेनोइक एसिड. ओके, ओके. आता इथे ही फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स पासून कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन करायचं, हे आपलं कम्प्लीट चाललं आहे. ओके, लक्षात आलं. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता नेक्स्ट बघा, पुढची मेथड आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम acyl chlorides and acid anhydrides. From acyl chlorides and acid anhydrides. Okay, acyl chlorides, acyl chlorides on acyl chlorides on hydrolysis, acid chlorides on hydrolysis
gives कार्बोसॅलिक ॲसिड. ते कार्बोसॅलिक ॲसिड मिळतो आपल्याला ॲसिड क्लोराईडचा हायड्रोलायसिस केल्यावरती. ॲसिड क्लोराईड आपण कसं लिहिणार आहे, RC डबल बॉन्ड OCl. ओके, हा असिल ग्रुप आहे RCO आणि पुढे क्लोराईड असिल क्लोराइड्स. ओके, असिल क्लोराइड हायड्रोलायसिस म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड करणार आहे. ओके, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स हिटिंग करायचं. ओके, हिटिंग करणार आपण. ॲसिड हायड्रोलायसिस आहे ना, का डायरेक्ट सिंपल हायड्रोलायसिस. ओके, काय होणार हायड्रोलायसिस करत असताना, ॲसिड हायड्रोलायसिस का सिंपल हायड्रोलायसिस. ओके, सिंपल हायड्रोलायसिस इथं होणार. वॉटर मॉलिक्यूलचे ॲडिशन आहे ना, कसा वॉटर मॉलिक्यूल ॲड होणार बघा. वॉटरमध्ये कोण असणार आहे रे, H सिंगल बॉन्ड OH असणार ना, बरोबर आहे. इथं H सिंगल बॉन्ड OH आहे. मग इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे, कार्बन क्लोरीन बॉन्ड आपला इथला ब्रेक झाला. ओके, हा OH कुठे ॲड झाला, कार्बन साईडला, H हा Cl साईडला, RCOOH आणि इथला H आणि Cl HCl. ओके, RCOOH प्लस HCl. ओके, हा आहे आपला कार्बोसॅलिक ॲसिड. ओके, कार्बोसॅलिक ॲसिडचं फॉर्मेशन आहे. पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया आता आपण. आता ॲसिड क्लोराइड्स आपण बनणार आहे, नंतर ॲसिड अनायड्रेटपासून. बघा, CH3 घेतला आपण, COCl. आता याचं नेम झालं आहे आपलं ॲसिटिल क्लोराइड. हा काय ना आपला ॲसिटिल क्लोराइड. याची वॉटर बरोबर रिॲक्शन करा. ओके, वॉटरमध्ये कोण असणार आहे सांगितलं आहे, H सिंगल बॉन्ड OH आहे. इथून बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे, ह्या साईडला OH, ह्या साईडला H, CH3COOH. ओके, प्लस HCl. ह्याचं नेम आहे आपलं ॲसिटिक ॲसिड. ओके, ॲसिटिल क्लोराइडला आपण आणखी इथेनॉइल क्लोराइड सुद्धा म्हणतो. इथेनॉइल क्लोराइड. ओके, इथेन मला EOIL न करतो आपण, आणि ॲसिटिक ॲसिडला आपण इथेनॉइक ॲसिड असं म्हणतो IUPAC सिस्टीममध्ये. ओके, ही ॲसिल क्लोराइडपासून आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे. नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊया, बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल क्लोराइड कसं येणार, बेन्झीन रिंगला COCl अटॅच होणार. बेन्झॉइल क्लोराइड. ओके, याचा हायड्रोलायसिस करा, H2 मॉलिक्युल्स. ओके, हिटिंग करायचं, सेम ब्रेकिंग होणार. इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार. वॉटरमध्ये कोण आहे, H सिंगल बॉन्ड OH आहे. ओके, OH ह्या साईडला आला, कार्बन साईडला, H ह्या साईडला, COOH आणि HCl. ओके, प्लस HCl. हे आपलं काय झालं, बेन्झॉइक ॲसिड. ओके, बेन्झॉइक ॲसिड. ओके, लक्षात आलं. ॲसिड क्लोराइड्स पासून आपला कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन आहे. क्लिअर झाले ना.
आता त्यानंतर आपण नेक्स्ट आता स्टडी करणार आहे ॲसिड अनहायड्राइड्सपासून कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन. हे आपलं कंप्लीट चाललं आहे असिल क्लोराईडपासून. ओके, आता रिमेनिंग पार्ट जो आहे ॲसिड अनहायड्राइडपासून कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.